सेलो टेप लावला आणि नंतर बटन सुरू केली. इतक्या जोरात आवाज आला की पूर्ण घरातला फ्यूजच चालला गेला आणि ॲक्च्युली लाईट गेली होती त्यामुळे माझा मोबाईल होता बंद. और मेरे लिए नहीं लाएंगे, तुम्हारे भी लाएंगे. मुझे तो आपने मार दिया मुंह पे. आणि इंग्लिश असं एकत्र का घुसवते तर सांगते. इंग्लिश समटाइम्स आय यूज्ड इन ऑफिस, तेही फक्त एक्सक्यूज मी सर म्हणायला, बाकी कोणी ऑफिसमध्ये इंग्लिश वगैरे बोलत नाही. इसीलिए मैं आई के घर आई हूँ, चाबी खा रही हूँ, ये देखो दोस्तों. हाँ ठीक है, इतना डिटेल में नहीं दोस्तों को दिखाना है, दिख रहा है कि आप खा रहे हो करके. सो आई एम द लकीएस्ट सिस्टर डॉटर इन द वर्ल्ड, क्योंकि मैं अपने भाई के सामने बस कुछ बोलती हूँ और वो हाजिर कर देता है, इसलिए मैं उसको कुछ भी नहीं बोलती हूँ क्योंकि मेरे को पता है ये खर्चा करेगा. बट थैंक यू फॉर वॉच, फॉर योर लव. 3, 2, 1. सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुरा 18. मी मधुरा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आणि माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? माझ्यासोबत आहे प्रिशा. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि आता समोरचं प्रिशा बोलेल. बोलो. थोड़ा लाउड बोलो, जोर से बोलो ताकि सबको सुनाई दे और क्लियर क्लियर बोलो. तो हम तो गाइज हम लोग आए हैं हमारे पुराने घर. थोड़ा सा हमको काम था इधर साइड, तो प्रिशा थी अपने नानी के घर, इसलिए हमको मिली है आज प्रिशु बार. और ये है हमारा प्रिशु बार. और हम यहीं पे आंगन में खेलते थे. प्रिशु यहीं पे बड़ी हुई और मम्मा ने हमको यहाँ पे झूला भी बांध के दिया था, है ना प्रिशु? हाँ. तो आप कैसे हो? अच्छी हूँ. अच्छे हो? हाँ. अभी आप इस आई के घर में खेलते हो? हाँ. अच्छा, ये आई भी आपको लाड करती है? हाँ, तुम भी आई करती हो. मैं तो करती हूँ. आप तो मेरे बच्चे हो. हाँ. और मैं मोना मासी के घर गई थी. मोना मासी के भी घर गए थे? हाँ. बाप रे, मुझे नहीं लेके गए क्योंकि तुम्हारा घर बहुत दूर है. हमारा घर दूर है? हाँ, इसीलिए तो मैं तुम्हारे घर वापस आ गई. अच्छा, तो आप मेरे घर में क्यों नहीं आए? मैं आई थी ना अभी. कब आए थे? अभी रेडी होकर. अच्छा. हाँ. और मम्मा कहाँ गई आपकी? मम्मा तो डांस क्लास गई है. आप नहीं गए? नहीं. ओके. तो आपको क्या लेके चाहिए बताओ? चिप्स. बचपन से चिप्स ही खाते आ रहे हो, कुछ दूसरा नहीं पसंद आपको? लेकिन मुझे डेयरी मिल्क पसंद है. क्या पसंद है? डेयरी मिल्क. डेयरी मिल्क. हाँ. ओके प्रिशु, ठीक है. तो मैं आपको डेयरी मिल्क लेके दूंगी. और बाबा कहाँ गए? बाबा नहीं आए क्या? बाबा तो दूर गए हैं दुकान में चॉकलेट लेने. किसके लिए? मेरे लिए. और मेरे लिए नहीं लाएंगे? तुम्हारे भी लाएंगे. मुझे तो आपने मार दिया मुंह पे. लेकिन तुम्हारे लिए तो और मिल्क लाएंगे, मेरे भी लाएंगे, तुम्हारे भी लाएंगे. ओके. आप इतने प्यारे क्यों हो पर? क्योंकि मैं रहती हूँ ना, इसलिए मुझे कोई प्यार करता है. अच्छा. हाँ. तो ये है हमारा पुराना घर. तो यहाँ पे प्रिशु खेलती थी और ऐसे ही मेरी गोदी में बैठा करती थी. बदमाश कहीं की, बदमाश कहीं की. अब तो प्रिशु बड़ी हो गई है. यहाँ पे तो हमने प्रिशु का बर्थडे भी किया था, है ना? आपको याद है? हाँ. क्या लाए थे आपके बर्थडे में? और ये आ गई आई. आई तो सिर्फ नींबू ही देखती रहती है. रुको, हाथ नहीं खींचते हैं. तो गाइस आज मैं व्लॉगिंग नहीं करूँगी, आपको सब इन्फॉर्मेशन प्रिशु ही देंगी. चलो बता दो फिर क्या क्या बताना है. यहाँ पे आई कर रही है कोशिश नींबू के झाड़ से नींबू तोड़ने की. और ये लड़की मेरी गोदी सी है, अभी उतर गई है. ए मावशी आली आपली मावशी. मावशी आपने कौन सा ड्रेस पहना है?
सोया है। ओके, तो अभी चाय बिस्किट खा लो, आप नाश्ता कर लो अपना। इसलिए मैं घर आई हूँ, इसीलिए मैं ऐसे कोई बदमाशी नहीं करूँगी। बदमाशी नहीं करेंगे प्रिशु, ठीक है? खा लेंगी चुपचाप से। कितनी गुड गर्ल है प्रिशु, देखो। और मैं आई हूँ और मस्ती कर रही हूँ, लेकिन मस्ती नहीं करती, इसीलिए मैं यहाँ मामी के पास बैठी हूँ, क्योंकि ये मेरी प्यारी मासी है। क्योंकि ये मेरी प्यारी मासी है, तो फिर मासी का सुनना पड़ेगा। एक घास खाओ, फिर यहाँ पे बोलो। वेरी गुड प्रिशु, आप तो बहुत गुड गर्ल हो, इसलिए मुझे प्रिशा बहुत पसंद है। ये मेरी प्यारी प्रिशा है। कोणत्याला हात लावणार आहे तो इतका भयंकर केस आहे. इसीलिए मैं आई के घर आई हूँ, चाय भी खा रही हूँ। ये देखो दोस्तों। हाँ ठीक है, इतना डिटेल में नहीं दोस्तों को दिखाना है, दिख रहा है कि आप खा रहे हो करके। हालतच राहते तो म्हणतो मुझे दिखाओ आपने क्या तोड़ा। बाप रे, इतना बड़ा दिखाओ। आओ इधर मेरे पास, थोड़ा दूर से दिखाओ, दिख ही नहीं रहे हो, दूर जाओ थोड़ा। वाओ प्रिशु, आई को वेरी गुड। खा लो ना बिट्टू, जल्दी जल्दी खा लो ना, जल्दी जल्दी। राहते काय आपल्या घरात. ए गुड्डू, श्श, श्श, श्श। सो हे एव्हरीवन, आय एम बॅक. सो बघितला तुम्ही आधीचा व्लॉग, आज प्रिशाने व्लॉगिंग केली आहे. तर ॲक्च्युली त्यानंतर मी खूप मस्ती केली तिच्यासोबत आणि आम्ही घरी आलो. आणि त्यानंतर मी इतकी बिझी होते की माहीत नाही हे शूट करायला वेळ मिळाला नाही आणि डोक्यातही नाही आलं, कारण माझा फोन ॲक्च्युली बंद पडलेला होता, चार्जिंग नव्हती तर. आणि मी काय केलं आज, तुमच्याहीसोबत असं होते का मला सांगा. मी काहीतरी चांगलं करायला जाते, एक तर त्याचं उलटं होतं काहीतरी, नाही तर माझ्यासोबत 100% त्याचं वाईट होतं. सो आज काय झालं, आमच्या देवघरातला लाईट आहे तो खराब झाला, तर मी दुसरा आणला आणि लावते म्हटलं. मस्त 25 घेतला, 25 की पेचकस, आय एम लिटल बिट कन्फ्युज्ड इन दॅट. सो काढले नट वगैरे, लाईटही काढला आणि नंतर ते प्लग जॉईन केले आणि लावायचा प्रयत्न केला. पण आधी मी लावलं नाही ते, आधी म्हटलं जोड जाड के थोडा चालू करके देखते हैं. सो नंतर मी ते सुरू केलं आणि फटकन आवाज आला. तर मी म्हटलं कुछ तो गडबड हुई है. मग आई म्हणे की त्याला सेलोटेप लाव. मग मी त्याला सेलोटेप लावला आणि नंतर बटन सुरू केली. इतक्या जोरात आवाज आला की पूर्ण घरातला फ्यूजच चालला गेला आणि ॲक्च्युली लाईट गेली होती, त्यामुळे माझा मोबाईल होता बंद, तर मी काही व्लॉग कंटिन्यू करू शकले नाही. सो आफ्टर दॅट मला खूप रिग्रेट होत होता आणि वाईट वाटत होतं की जिसका काम उसी को साजे दुसरा करे तो. सो असो, ते काही झालं. आणि मी आज एक माझ्या भावाला टिप देते, म्हटलं की भाई थोड़ी सेविंग किया कर. सो मैं त्याला सांगत होती की हाँ मैंने 200 की वॉच ली और मैं 6 महीने वारंटी वाला उसमें सेल डाल के उसको यूज़ कर रही हूँ वगैरे. हे मी सगळं मराठीत बोलले आणि ही गोष्ट कंप्लीट करते, त्याच्यानंतर दुसरं सांगते. सो त्याने काय केलं, नवरात्रि स्पेशल तू क्यों 200 की वॉच पहनती है बोले, आणि त्याने मला बोलवलं. लिटरली इतके सगळे मी कारनामे केल्यावरही चांगल्याने बोलवलं, सोफ्यावर बसवलं आणि अशी ही पिशवी हातात दिली. आय वॉज लाईक अब क्या खर्चा किया तूने. आणि त्याने मला ही वॉच दिली कॅसिओची, जी मी तुम्हाला उद्या घालूनच दाखवेल, आता काही काढून दाखवत नाही. आणि हे फुल दिलं आणि नमस्कार केला आणि हॅपी नवरात्री म्हटलं. आय वॉज लाईक नो रिॲक्शन. मला असं खूप इमोशनली फील होत होतं आणि हसाही येत होता. पण ठीक आहे, तर आम्ही आतापर्यंत गप्पा मारत बसलेलो होतो. आता ऑलमोस्ट वाजतात आहे 12:30, पाऊण वाजला. तर मी म्हटलं की हा व्लॉग कंप्लीट करून टाकते. सो मला काही सुचत नाही, मी किती गोष्टी एकत्र तुम्हाला सांगितल्या आणि थोड्या वेळेसाठी मला खूप वाईट वाटत होतं की भाई ये क्या हो गया, मेरी वजह से लाईट चली गई. आणि असंच सेम बाकीच्याही गोष्टींबाबत होते असं माझ्यासोबत की आज माझ्या शॉर्ट्सवर व्ह्यू आले, तर मी उद्या जो पण यूट्यूब करत आहे तो मला भेटतो, हां हाय हॅलो, मग मी त्याला सांगते की असं असं कर तू, तसं तसं. दूसरे दिन से मेरे शॉर्ट्स पे व्यू नहीं आते.
पर आते हैं गाइस, जब टाइम रहता है, जो शॉर्ट रन होता है तो फिर आते हैं. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, सो माझा एक फ्रेंड मला बोलत होता की तू हिंदी, मराठी आणि इंग्लिश असं एकत्र का घुसवते. तर सांगते. इंग्लिश समटाईम्स आय यूज्ड इन ऑफिस, तेही फक्त एक्सक्यूज मी सर म्हणायला, बाकी कोणी ऑफिसमध्ये इंग्लिश वगैरे बोलत नाही. सेकंड थिंग, प्रिशा हिंदी बोलते. लहानपणी ती मराठी बोलायची, पण आता ती स्कूलमध्ये जाते, तिच्या घरी सगळे हिंदी बोलतात, तर तीही हिंदी बोलते. आणि मला ॲक्च्युली पर्सनली मराठी बोलायला आवडतं, सो मी मराठी बोलते. तर मी मराठी बोलता बोलता कधीही ते हिंदी निघते आणि मग कधी त्याची इंग्लिश होतं मला काही कळत नाही. तरीही मी ट्राय करेल की एकाच लँग्वेजमध्ये बोलायचं. सो ठीक है ना गाइस, आपको हंसी आती है तो हंसा करो, ठीक है, आई एम फाइन विथ दॅट. सो नाही ना, राग वगैरे नाही आहे, का रागेल. सो दॅट्स ऑल दी थिंग फॉर टुडे. सो असा होता माझा दिवस धावपळीचा. त्यामुळे फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी काही शूट केलं नाही. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटत राहू अशा नवीन नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, श्री स्वामी समर्थ आणि सगळे सुखी रहा. सो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए बाय बाय.